मी इथे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही देते, कारण मी ऑलरेडी नीटबद्दल सगळी इन्फॉर्मेशन अपलोड केलेली आहे. चलो, सो आता ही एक्झाम का बरं द्यायची? तर ही एक्झाम द्यायची आहे जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर. म्हणजेच तुम्हाला MBBS करायचं आहे, तुम्हाला BDS करायचं आहे, BMS करायचं आहे, BUMS करायचं आहे, या कुठल्याही कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी नीट द्यावी लागते. किंवा तुम्हाला फिजिओथेरपी पण करायची असेल तर त्यासाठी सुद्धा नीट गरजेची आहे. सो नीट दिल्यानंतर जर तुमच्याकडे PCB असेल तर तुम्ही या ज्या काही कोर्सेसची मी नावं घेतली त्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता ॲज पर युअर मार्क्स, ॲज पर युअर रँक आणि ॲज पर युअर स्टेट. चलो, सो ही झाली आपली पहिली एक्झाम. फक्त एकच असं आहे की जर तुमच्याकडे मॅथ्स असेल, बायोलॉजी नाही आहे, फक्त मॅथ्स आहे, तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. तुमच्याकडे PCMB असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. इन शॉर्ट तुमच्याकडे बायोलॉजी हा विषय असला पाहिजे. नेक्स्ट आहे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स देण्यासाठी तुमच्याकडे मॅथ्स हा विषय असला पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही चारही पण विषय ठेवले असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, तरी पण चालेल, पण तुमच्याकडे मॅथ्स कंपल्सरी असला पाहिजे. आता कधी कधी काय होतं की बरेचसे नीट देणारी मुलं JEE पण असंच एक ट्रायल बेसिसवरती देतात. तर तुम्ही JEE असंच देऊ शकता, जरी तुमच्याकडे मॅथ्स नसेल तरी पण JEE देऊ शकता. पण तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंगच्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये, तेव्हा मात्र तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकत. बरेच तुम्ही पाहिलं असेल की बरेचशी मुलं म्हणतात की आम्ही JEE पण दिलं, आम्ही नीट पण दिलं, त्यांचं बायोलॉजी असून सुद्धा. तर बेसिकली तुम्ही द्यायची म्हणून एक्झाम देऊ शकता, पण त्या एक्झामचा तुम्हाला काही पुढे फायदा होणार नाही जर तुमचं मॅथ्स नसेल तर. ठीक आहे, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला जेव्हा ॲडमिशन दिलं जाणार तेव्हा 12वी तुम्ही कुठल्या सब्जेक्टने केली हे पण पाहणार ना ते लोक. त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्स नसेल तर ॲडमिशन मिळणार नाही. तुम्ही द्यायची म्हणून एक्झाम देऊ शकता. जर तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं असेल की मला फिजिक्स, केमिस्ट्री किती येतं, तर तुम्ही देऊ शकता. तर बेसिकली या एक्झाम्स आहेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, या सगळ्या कोर्सेससाठी. सो तुम्ही जर या कुठल्या कोर्सेसमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच JEE देऊ शकता. JEEमध्ये पण JEE मेन्स आहे आणि JEE ॲडव्हान्स आहे. या दोघांमधला फरक काय आहे तो मी एका छानशा व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तरीसुद्धा तुम्ही आत्ता 12थमध्ये असताना पण या एक्झामला एलिजिबल आहात. या एक्झामचा बेसिक क्रायटेरिया आहे की तुमचे 17 इयर्स जे एज आहे तर ते कंप्लीट असलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट जी मुलं 12थला आहेत ते 17 वर्षाच्या वरतीच असतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण या एक्झामला बसू शकतात. ठीक आहे.